नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मानिनी काकूंनी काव्याला पारची शपथ दिलेली असते. हॉस्पिटलमध्ये काव्याने पार्थला बघायला यायचं नाही, त्याच्या आजूबाजूला फिरकायचं नाही असं मानिनी काकूंनी सांगितलेलं असतं. काव्याला पारची शपथ दिल्यामुळे काव्यासुद्धा आता शांत उभी राहते. तेव्हा मानिनी काकू जाता जाता काव्याला म्हणालेल्या असतात की तू काही करू शकणार नाहीयेस. मी माझ्या नवऱ्यासाठी हातावरती जळकं कापूर ठेवून 108 प्रदक्षिणा घातल्या होत्या मंदिराच्या भोवती. त्यानंतर ही रम्या, हिचं आता पार्थबरोबर काही नातं नाही आहे, ना प्रेमाचं, ना मैत्रीचं, ना लग्नाचं. तरीसुद्धा तिने त्याच्यासाठी आता व्रत ठेवलं आहे. ती फक्त पाण्यावरती आहे, अजिबात अन्नाचा कण ती खात नाही आहे. तू काय करणार आहेस गं? तुला जमणार आहे का पारसाठी हे व्रत वगैरे करायला, 108 प्रदक्षिणा घालायला? हातावरती जळका निखारा ठेवून तू 108 प्रदक्षिणा घालू शकणार आहेस? अगं, तू स्वतः एक जळका निखारा आहेस. तू त्याच्या आजूबाजूला असशील ना, तर समोरचा माणूस जळून खाक होईल, पण तुला मात्र काही फरक पडणार नाही, असं इथे मानिनी काव्याला म्हणालेली असते. आणि तिथून ती हॉस्पिटलला आता पारच्या जवळ निघून गेलेली असते. काव्य मात्र एकटी शांतपणे उभी असते. तेव्हा काव्याला आठवतं पार्थने तिच्यासाठी काय काय नाही केलंय. तेव्हा काव्य म्हणते, नाही, पार्थला काहीसुद्धा होणार नाही आहे. माझ्याकडून जे काही होईल ते मी पार्थसाठी करेन. त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी मी मला वाटेल ते प्रयत्न करेन. आणि मग काय प्रेक्षकांनो, काव्य आता मंदिरामध्ये जाते आणि तीसुद्धा व्रतला सुरुवात करते. रम्या तर फक्त पाण्यावरतीच आहे ना. काव्याने निर्जला व्रत केलेला असतो आणि जाऊन ती आता मंदिरामध्ये इथे फक्त 108 प्रदक्षिणा नाही, तर 108 दिवेसुद्धा लावते आणि हातावरती कापूर ठेवून ती मंदिराच्या भोवती प्रदक्षिणासुद्धा घालते. पण शेवटीला प्रेक्षकांनो, एवढं सगळं करून पार्थ काही शुद्धीवरती येत नाही. उलट पार्थची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल झालेली असते. कोमामध्ये असूनसुद्धा तो इथे त्याच्या कुठल्याही ट्रीटमेंटला अजिबात प्रतिसाद देत नसतो आणि त्यामुळे तो कोमातून काही बाहेर यायचं नावच काढत नसतो. तेव्हा ही गोष्ट नंदिनी काव्याला सांगते आणि तेव्हा काव्य आता एक चमत्कार करायचं ठरवते. काव्याने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे काव्य आता महत्त्वाचा निर्णय घेते. ती इथे आता पार्थवरती तिचा बायको म्हणून किती अधिकार आहे हे आता मानिनी काकूंना दाखवते. तर इथे काव्या बायकोचा अधिकार गाजवत मानिनी काकूंची शपथ मोडून टाकते आणि ती पार्थला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतेच. आणि नुसती येत नाही प्रेक्षकांनो, जेव्हा काव्य आता ICUमध्ये पार्थजवळ जाते, पार्थ काही शुद्धीवरती येत नसतो, तेव्हा काव्या पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्या कानाजवळ म्हणते की पार्थ, माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला ते सांगितलेलं नाही आहे, पण आता मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे काव्या आपल्या प्रेमाची कबुली पार्थला देताच पार्थसुद्धा कोमातून लवकरात लवकर बाहेर आलेला असतो आणि तो आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करायला लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ कोमातून काव्यामुळे बाहेर आलेला असतो, कारण काव्याने त्याला आता प्रेमाची कबुली दिलेली असते, ज्या गोष्टीची तो आतुरतेने वाट बघत होता. फायनली इथे पार्थचं प्रेम जिंकलेलं असतं, कारण काव्याने त्याला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि पार्थ कोमातून बाहेर आलेला असतो. तो औषधांना रिस्पॉन्स करायला लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मानिनी काकू काव्याला खूपच जास्त ब्लेम करत असतात की हे तुझ्यामुळे झालं. पण काव्यामुळे हे झालेलंच नसतं, हे झालेलं असतं पार्थच्या प्रेमासाठी. आणि त्याचबरोबर काव्याचंसुद्धा कुठे ना कुठेतरी पार्थवरती प्रेम आहेच. म्हणूनच त्याने तिला दिलेली वॉच तिच्यासाठी इतकी महत्त्वाची होती की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने फक्त पार्थने दिलेली वॉच वाचवण्यासाठी तिने आगीमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलेला असतो. त्यामुळे आता ती आपल्या घड्याळासाठी जर स्वतःचा जीव धोक्यात टाकू शकते, तर मग पार्थचं तर काव्यावरती कितीतरी प्रेम आहे. मग तो आपल्या काव्यासाठी आगीमध्ये नाही जाऊ शकत का? पण तिथे गेल्यानंतर आता नियतीच्या मनामध्ये काहीसं वेगळंच असतं
की इथे काव्याने आता सत्वपरीक्षा दिली पाहिजे, काव्याने इथे खूप जास्त भोगलं पाहिजे, अजून तिचा नशिबाचा भोग काही संपलेला नाही आहे असं नियतीच्या मनामध्ये असेल आणि म्हणूनच प्रेक्षकांनो काव्यावरती आलेलं हे संकट पार्थवरती येतं आणि पार्थ इथे आता आगीमध्ये खाली कोसळतो. त्याला हॉस्पिटलला वगैरे घेऊन जातात, पण मात्र सगळा आरोप आलेला असतो काव्यावरती की काव्या त्या आगीमध्ये गेली, तिला वाचवताना पार्थचा जीव धोक्यात आला. तेव्हा मानिनी काकू म्हणतात हे सगळं तुझ्यामुळे झालं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता पारची तब्येत थोडी थोडी बरी झालेली असते. सगळेजण घरी येतात. घरी आल्यानंतर तर वसू रम्या सगळेजण काव्याला खूप जास्त दोष देतात, तिला त्रास देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो मानिनी काकूंनी तर सांगितलेलं असतं की तुला पारची शपथ आहे, तू येऊ नकोस, कारण पार्थ कोमामध्ये गेलेला असतो. जेव्हा जेव्हा सगळ्यांना फोन करून सांगतो की पार्थ दादा कोमात गेलाय, तेव्हा काव्या सगळ्यात आधी हॉस्पिटलला यायला निघते. ती म्हणते नाही, असं होऊ शकत नाही, काही झालं तरीसुद्धा पार्थ कोमात नाही जाऊ शकत, मी जाते त्यांना भेटायला. मानिनी काकू म्हणतात अजिबात नाही, तू तिथे अजिबात जायचं नाही आहे, तुला पार्थची शपथ आहे. पार्थ तिच्यासाठी आता इतका महत्त्वाचा आहे की पार्थची शपथ देता देता त्या ठिकाणी आता काव्या थांबलेली असते. नंदिनी किती समजावते की आई असं नका करू, अहो येऊ द्या ना काव्याला, काव्या पारची बायको आहे, ती जर तिथे असेल तर त्यांना लवकर बरं वाटेल. मानिनी काकू म्हणतात की नाही, काही झालं तरी माझ्या मुलाच्या आजूबाजूला मला आता काव्या कुठेही नको आहे, ती येता कामा नये, आणि त्यामुळे काव्या घरीच थांबते. पण त्याआधी प्रेक्षकांनो मानिनी काकू जसं म्हणालेल्या होत्या की काव्या पारसाठी काही करू शकणार नाही आहे, तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे, मी पार्थसाठी काय काय करू शकते ना, हे आता मी सगळ्यांना दाखवणार आहे. आणि दाखवण्यासाठी नाही तर जर इथे व्रत करून किंवा पूजा अर्चा करून माझे पार्थ बरे होणार असतील तर मी त्यांच्यासाठी वाटेल ते करू शकते. मग हे व्रत वगैरे करताना माझा जीव गेला तरीसुद्धा हरकत नाही, पण मला पार्थसाठी हे सगळं करायचंच आहे. तेव्हा ती आता देवासमोर उभी राहते आणि देवी आईला म्हणते की का देवी आई, का, अगं मी काय इतकं पाप केलं आहे म्हणून माझ्या वाट्याला इतके दुःख देतेस तू. एका मुलावरती मी जीवापाड प्रेम केलं होतं, पण आता तो माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि त्यानंतरला तो विषय माझ्यासाठी कधीच बंद झाला आहे हे तुला माहिती आहे. मी आयुष्यामध्ये मूव्ह ऑन केलं आहे आणि आता मी माझं आयुष्य पार्थबरोबर घालवणार आहे हे सुद्धा मी मनामध्ये ठरवलंच होतं ना गं. तेवढ्यातच तिथे मानिनी काकूंना माझ्याबद्दल गैरसमज झाला आणि त्यांनी मला आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं केलं. मी पार्थवरती जरी प्रेम करत नव्हते, पण तरीसुद्धा त्यांच्यावरती कुठलं संकट यावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्यामुळे त्यांना त्रास व्हावा असं मी कधीच विचार केला नव्हता. उलट त्यांच्यासारख्या माणसांनी तर फक्त आणि फक्त आनंदी राहायला हवं एवढीच माझी इच्छा होती ना गं. मग का प्रत्येक वेळेला मलाच का अग्निपरीक्षा द्यावी लागते, एवढं काय पाप केलं आहे मी म्हणून मला इतके चटके सोसावे लागत आहेत. पण देवी आई बास झालं, माझ्या नशिबाचे जे काही भोग असतील ते मलाच भोगायला लागू दे ना, ते पार्थ भोगता कामा नये. माझ्या नशिबाचे भोग संकट सगळं काही माझ्यावरतीच येऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो आता काव्या म्हणते की हे बघ देवा, मी निर्जला व्रत करणार आहे. पाणी काय, पाण्याचा थेंब अन्नाचा कण मी खाणार नाही आहे जोपर्यंत पार्थ कोमातून बाहेर येत नाही. आणि नुसत्या 108 प्रदक्षिणा नाही तर 108 दिवेसुद्धा मी लावणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता 108 दिवे काव्याने सगळीकडे लावलेले असतात आणि त्यानंतरला इथे हवा यायला सुरुवात होते. हवा येते आणि काव्याने लावलेले दिवे आता विझून जातात. काव्या म्हणते का देवी आई, मी हे सगळं पार्थसाठी करते ना, पार्थवरती आलेलं संकट दूर व्हावं, त्यांचा जीव वाचावा म्हणून करते ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुला अडथळे निर्माण करायचे आहेत. कारण प्रेक्षकांनो इथे पारची तब्येत अचानकपणे बिघडलेली असते. कोमामध्ये असूनसुद्धा ते कुठल्याही ट्रीटमेंटला इथे रिस्पॉन्स करत नसतात. त्यांची तब्येत अजून खालावलेली असते. ते जगतील किंवा मरतील अशी आता गोष्ट डॉक्टरांनी सांगितलेली असते. त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. मानिनी काकू तर चक्कर येऊनच पडलेले असतात. इथे आपल्या मुलाची कंडिशन क्रिटिकल होत चालली आहे, कुठल्या आईला हे सहन होईल. मानिनी काकूंना तर चक्करच येते. तेव्हा इथे काव्या म्हणते बास देवी आई बास, आता मला सहन होत नाही आहे. तेव्हा इथे काव्या
आपल्या तळ हातावरती जळकं कापूर ठेवते आणि इथे आता म्हणते की 108 प्रदक्षिणा मी तुझ्या भोवती घालणार आहे. आणि ते जळकं हातावरती कापूर घेऊन ती आता मंदिराच्या 108 प्रदक्षिणा घालत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 108 प्रदक्षिणा घालता घालता पूर्ण ते कापूर तिच्या तळ हातावरती वितळतं. तिच्या हाताला इथे खड्डा पडतो. पूर्णपणे लाल लाल तिचा हात झालेला असतो आणि तिच्या हाताला जखम झालेली असते. कापूर वितळून वितळून तिचा तळहात पूर्णपणे जळून खाक झालेला असतं. आणि हे सगळं तिने केलेलं असतं फक्त आपल्या पारसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रदक्षिणा घालत असतानाच काव्य आता 108 प्रदक्षिणा झाल्यानंतर चक्कर येऊन तिथेच खाली पडते. तेव्हा फोन येतो तो नंदिनीचा. नंदिनी म्हणते, अगं काव्या, कुठे आहेस तू? इथे पारची तब्येत खूपच जास्त बिघडले, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. तेवढ्यातच इथे काव्या म्हणते, ताई अगं मी काय करू? मला तर शपथ घातली आहे ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे काव्या? घातलेली शपथ की पार्थ? तेव्हा इथे काव्या लगेचच उभी राहते आणि ती म्हणते, पार्थ. माझ्यासाठी सध्या तरी पार्थ महत्त्वाचे आहेत. मी बायको आहे त्यांची आणि एका बायकोला नवऱ्यापासून दूर राहायला कुणीही नाही सांगू शकत. मग ती शपथ जरी मानिनी काकूने घातली असती तरीसुद्धा मी नंतर त्या शपथेचं पालन करेन, पण आत्ता नाही. आता पार्थला माझी गरज आहे आणि मी तिथे येणार आहे. तेव्हा इथे काव्य आता बायकोचं कर्तव्य बजावत, बायकोचा अधिकार बजावत हॉस्पिटलला यायला निघते. मानिनी काकूंनी सांगितलेलं असतं की यायचं नाही म्हणून, पण काव्य एक प्लॅन करते. तिथे एक सिस्टर असते. तिला म्हणते की मला काही करून एक एप्रिल हवं आहे. तेव्हा इथे डॉक्टरांचं जे व्हाईट कलरचं जे जॅकेट असतं, जे वरती ते शर्ट घालतात, ते आता एप्रिल काव्या घालते आणि तोंडाला एक मास्क लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला बघितलं तर ती डॉक्टरच वाटत असते. हातामध्ये एक फाईल घेऊन ती ICUमध्ये जाते. ICUमध्ये जाते आणि पार्थला बघून ढसाढसा रडायला लागते. पार्थची कंडिशन तिला बघवत नसते. पार्थला बघितल्यानंतर काव्याचे अश्रू अनावर झालेले असतात. पार्थबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता काव्याला आठवत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या येते. पार्थचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही पार्थ? प्लीज पार्थ उठा, उठा तुम्ही. तुम्हाला तर आयुष्यभर माझ्याबरोबर राहायचं आहे ना. तुम्हाला माझ्याबरोबर म्हातारं व्हायचं आहे ना. मग तरीसुद्धा तुम्ही का बरं झोपून राहिलात? मलासुद्धा तुमच्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. तुमच्याबरोबर मलासुद्धा म्हातारं व्हायचं आहे. उठा ना पार्थ, उठा बरं तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला असं झोपलेलं नाही बघू शकत. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही झोपल्यावर खूप जास्त घोरता आणि मग तुमच्या घोरण्याचा मला त्रास होतो. मग माझा अभ्यास होत नाही. मग तुम्हीच परत म्हणाला मला की IAS होताना मला कसे कमी मार्क्स पडले, मी कशी फेल झाले, असं तुम्ही पुन्हा मला म्हणू नका. उठा ना पार्थ, प्लीज उठा. माझा कसा अभ्यास चालला आहे ते बघा. तुमच्या घोरण्याने जर माझा अभ्यास नाही झाला तर? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काव्या रडत असते. काव्या म्हणत असते, पार्थ अहो, तुम्ही माझ्यावरती इतकं जीवापाड प्रेम केलं. कधी नकळतपणे मी तुमच्या प्रेमात पडले, मला कळलंच नाही. आता खरं तर माझं तुमच्यावरती इतकं प्रेम आहे की जर तुम्हाला काही झालं ना पार्थ, तर मी माझं आयुष्य तुमच्याशिवाय इमॅजिन नाही करू शकत. तुम्ही जर माझ्या आयुष्यामध्ये नसाल तर माझ्या आयुष्याला शून्य अर्थ आहे. तुमच्याशिवाय माझं आयुष्य व्यर्थ आहे असं मला वाटायला लागले. तुमच्या असण्याने माझं अस्तित्व आहे आणि तुमच्या नसण्याने मी शून्य होणार आहे. त्यामुळे प्लीज पार्थ, प्लीज डोळे उघडा, असं काव्या म्हणते. काव्या इथे पारचा हात आपल्या हातामध्ये धरून ते हळूच आता पारच्या कानाजवळ बोलत असते की पार्थ, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आय लव्ह यू पार्थ. मला तुमच्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. तुमच्याबरोबर मला म्हातारं व्हायचं आहे. प्लीज पार्थ, प्लीज उठा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ हळूहळू आपल्या हातांची बोटं हलवायला लागतो आणि डोळेसुद्धा इथे हळूहळू मिचकवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे काव्य डॉक्टरांना आवाज देते आणि म्हणते की डॉक्टर लवकर या, पार्थ इथे कोमातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा डॉक्टर धावत पळत येतात आणि पार्थला चेक करतात. तेव्हा पार्थने इथे आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की बाप रे, हे तर चमत्कारच झालं. मगाशी यांची कंडिशन इतकी क्रिटिकल होती आणि आता ते स्वतः कोमातून बाहेर आलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, स्वतःहून नाही, काव्यामुळे. माझी बहीण काव्या ती त्यांच्याजवळ येऊन बसली आणि ती त्यांच्याजवळ बोलली,
म्हणून इथे पार्थ कोमातून बाहेर आलेले आहेत. तेव्हा इथे काव्याला खूप आनंद होतो. मान्नी म्हणते, तू इथे काय करतेस? तेव्हा विक्रम काका म्हणतात, मान्नी गप्प बस आता, आता तरी गप्प बस. हे बघ आपला पार्थ बघ. अगं काव्यामुळेच पार्थ आपला कोमातून बाहेर आला आहे. त्याच्यामुळे आता तरी शांत हो आणि काव्याला इथे थांबू दे. त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्याच्या तिथे येण्यामुळे आणि पार्थवरील प्रेमाची कबुली दिल्यामुळे पार्थ कोमातून सुद्धा बाहेर आलेला असतो. आणि इथे काव्याने पार्थसाठी निर्जला व्रत केलेला असतो आणि तिच्या हाताला आता फोड आलेले असतात. कारण तिने हातावरती जळकं कापूर घेत इथे निर्जला व्रत करत 108 प्रदक्षिणासुद्धा पार्थसाठी तिने घातलेल्या असतात. आणि बायको म्हणून आपल्या नवऱ्यासाठी ती देवाजवळसुद्धा भांडत असते आणि एका बाजूला आपलं व्रत हे पूर्ण करत असते.